वळूया पुढच्या बातमीकडे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रिक्षा टॅक्सी चालकांना 1 वर्षाची मुदतवाढ दिली आणि मग शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी पसरली। उत्तर भारतीयांना दिलासा, मग मराठी भाषेला दुजाभाव का, असा सवाल विचारला जातोय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना विश्वासात न घेता हा निर्णय झाल्याचं कळतं, त्यामुळे आता शिंदे गटामध्ये प्रचंड नाराजी असल्याचं देखील कळतंय। मराठी सक्तीला 1 वर्षाची मुदतवाढ दिल्यानं आता शिवसेनेत नाराजी बघायला मिळते। परिवहन मंत्र्यांना विश्वासात न घेता हा निर्णय झाला असं कळतंय आणि मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे महायुतीमध्ये नाराजी पसरलेली आहे। दरम्यान सरकारनं दिलेल्या या मुदतवाढीच्या निर्णयावर सर्वसामान्य मुंबईकर मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाबाबत असहमत असल्याचं दिसून येत आहे। तुम्हाला काय वाटतं की 1 वर्ष आता दिली आहे मुदतवाढ, ही मुदतवाढ योग्य वाटते का? तिकडे राहणार माझा प्रश्न नाही, ओढण्याच्या वडीलपर्यंत नाही, माझी 5वी पिढी इकडे नाही। पण आता जे अमराठी रिक्षा चालक आहेत त्यांना इतकी मुदतवाढ दिली होती तरीही ते शिकले नाही, आता 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे, शिकतील का मराठी? जुने आहे त्यांना येतात, आता नवीन आले तर त्यांचाच प्रॉब्लेम आहे, जुन्याचा काही प्रॉब्लेम नाही, जुना एकदम ओके आहे। म्हणजे शिकली पाहिजे, शिकलं तर पाहिजे, इकडे आले तर शिकलंच पाहिजे ना। सर तुमचं नाव सांगा प्लीज। संजय सुर्वे। 1 वर्षाची मुदतवाढ योग्य वाटते का? कारण ऑलरेडी इतके महिने दिली होती। ह्याच्यात मुदतवाढ देणं नाही देणं हा प्रश्नच नाही आहे। तुम्ही इथे वर्षानुवर्ष राहताय तर तुम्हाला मराठी बोलणं आलंच पाहिजे, यायलाच पाहिजे आणि शिकलं पाहिजे, बरोबर ना? कारण आपण ज्या प्रदेशात जातो, जिथे राहतो, त्यांची विचारसरणी, त्यांची पद्धत, जगण्याची पद्धत हे आपल्याला आत्मसात केली पाहिजे। हा निसर्गाचाच नियम आहे, तर त्यांना कंपल्सरी किंवा काही लोक तर मराठी येऊनसुद्धा मराठी बोलत नाही। म्हणजे ही जे विचार आहेत ना, हे विचार त्यांनी डोक्यातनं काढून टाकले पाहिजे। कळलं की नाही की आमच्यावरती कोणीतरी जबरदस्ती करतोय, आम्हाला काहीतरी सांगतोय, आमच्यावरती काहीतरी लादण्याचा प्रयत्न करतोय, हा प्रकार चुकीचा आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुदतवाढ कशाला पाहिजे? त्यांना स्वतःला कळलं पाहिजे की आपण जिथे रोजीरोटी कमवायला गेलो आहे, ज्या प्रदेशात गेलो आहे, की त्या प्रदेशाचं आपल्याला जुळून घेतलं पाहिजे, बरोबर ना? हा विषय इथे येतच नाही आहे, म्हणजे हा विषय राजकारणाचा होतो आहे। कळलं, ह्या गोष्टीमध्ये तरी कोणी राजकारण करू नये माझ्या बाबतीमध्ये, बरोबर ना? काका तुमचं नाव सांगा। मी विनायक पवार। 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे, ती योग्य वाटते? कारण का आधीच त्यांना इतका कालावधी दिला होता मराठी। एवढे वर्ष जर राहून ते शिकले नाहीत मराठी, तर ते 1 वर्ष ते लोक काय करणार? आणि शिकणारा माणूस जो आहे तो 1 महिन्यात पण शिकू शकतो, पण त्यांना शिकायचंच नाही आहे आणि त्यांना त्याचे करायचंच नाही आहे, तो प्रश्नच कुठे उभा होतो आहे? आणि 1 वर्षात ते काय करणार? मग एवढे वर्ष जर आहेत इकडे तर काहीच केलं नाही त्यांनी, शिकण्याचा प्रयत्न नाही केला, काही नाही आहे। आणि शिकणारा माणूस 1 महिन्यात शिकू शकतो। तुमचं नाव सांगा। सर्वप्रथम जय महाराष्ट्र। माझं नाव धनंजय पाटील। मी एवढंच सांगू इच्छितो की जेव्हा भारताची विभाजना झाली, ते म्हणजे भाषाच्या याच्यावरती, भाषाची याच्यावरती भारताची विभाजना झाली, त्याच्यात आपला महाराष्ट्र